नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की घरी सगळेजण वाट बघत बसलेले आहेत. आरोही अजून घरी आलेली नाही. आरोहीची तब्येत कशी आहे, नक्की तिच्या बाबतीत काय झालेलं आहे, ती बरी असेल ना, तिला किती लागलं असेल, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे ईशाला कांचन म्हणत असते की जरा आरोहीला आपण आरामच करायला देऊया. आता आल्या आल्या लगेच तिच्या मागं लागायला नको. चोरोटी भरायची होती ना, ती आता 2 दिवसांनी भरूया. असं सगळं कांचनचं बोलणं चालू असतं. अरुंधती मात्र शांतच असते. ती काहीच बोलत नाही, कारण जे काय घडत असतं ते इतकं विचित्र असतं. आणि मग कांचनच्या डोक्यात जे विचार चालू असतात ते ती सांगत असते. त्याचवेळी ईशा म्हणते की हो आजी, आपण नंतरच भरूया. आणि ईशा पण कांचनला समजावत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, आप्पा म्हणतात, हे बघ कांचन, आरोही आली की तिला आराम करू दे. आता तिला काहीच नको बोलू, कारण जे काय झालेलं आहे ना, ते त्याच्यामुळं तिला त्रास तर झालेलाच आहे ना. मग जरा शांतच राहा, असं आप्पा कांचनला सांगत असतात. त्याचबरोबर तिथे अनिरुद्ध, त्याचबरोबर संजना सर्वजण येतात. आणि मग इकडे आता सगळेजण आरोहीची वाट बघत आहेत. आरोही अजून कशी आलेली नाही, नक्की तिची तब्येत कशी असेल, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि सगळेजण विचार करत आहेत की हे सगळं काय होत आहे. तेवढ्यातच संजना पण तिथं आलेली असते आणि आरोही येताना दिसते. यश आरोहीला घेऊन येत असतो. आरोहीची अवस्था ही खूपच बिकट असते, तिला खूप मार लागलेला असतो आणि ती काहीच बोलत नसते. यशने तिला पकडून आणलेलं असतं. लगेचच अरुंधती जाते. यश आणि अभि दोघंही आरोहीला घेऊन आलेले असतात आणि अरुंधती धावत जाते आणि आरोहीला पकडते, तिला आधार देते. आरोहीला घेऊन अरुंधती आता घरात येत आहे. कांचनला तर धक्का बसलेला आहे. हे सगळं काय झालेलं आहे, कोणाला काहीच कळत नाही. नक्की कोणत्या कंडिशनमध्ये आरोही आहे याबद्दल कोणाला काहीच माहिती नसतं. आणि मग यश, अरुंधती, त्याचबरोबर कांचन सर्वजण तिथं उभे असतात आणि बोलत असतात. तेव्हा यश, आरोही उभे आहेत. मग कांचन आणि अरुंधती विचारतात, बरं आहे का आरोही, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, असं तिला समजवत असतात. आणि कांचन म्हणते की आरोही, तू आराम कर, आपण 2 दिवसांनी तुझी चोरोटी भरूया. आणि जेव्हा कांचन हे बोलते तेव्हा आरोहीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात. आरोही थोडीशी घाबरल्यासारखी होते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण घरामध्ये कोणालाच माहिती नसतं की आरोहीच्या बाळाचं काय झालेलं आहे. सगळेजण अगदी आनंदात होते. एवढं सगळं छान वातावरण होतं आणि अचानक काय झालं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला होता. आणि मग अरुंधती आरोहीकडे पाहत असते. काय होते आरोही, असं म्हणत आरोहीला ती समजावत असते. परंतु आरोही मात्र खूपच, ती बोलण्याच्याच मनस्थितीत नसते. तिची अवस्था खूपच बिकट झालेली असते. आणि मग ती शांतच राहते. आणि कांचन जेव्हा चोरोटीचा विषय काढते तेव्हा आरोही लगेचच कांचनला मिठी मारते आणि रडायला सुरुवात करते. हे जेव्हा होतं तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहत असतात. संजना मात्र विचित्रासारखी त्या दोघांकडे पाहत असते. जणू काही संजनाला एक आसुरी आनंद तिथे मिळत असतो, असं तिचं वागणं चाललेलं असतं. कारण संजनाला असं वाटत असतं की जे काय झालेलं आहे ते आहे. आणि आरोही कांचनला मिठी मारते, रडत असते, कारण कांचनलाही आरोहीच्या बाळाबद्दल तेवढाच उत्साह असतो, तेवढाच आनंद असतो, हे आरोहीलाही माहिती आहे. अरुंधती आरोहीला समजवत आहे. कांचन म्हणते की यश, आरोहीला घेऊन वरती जा, तिला आराम करू दे बरं, तिला कोणीही डिस्टर्ब करू नका, तिला आरामाची आत्ता खूप गरज आहे, तिला आराम करू दे, असं ती सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कांचन हे सगळं बोलत असते आणि त्याचवेळी अभि तिथं असतो. अभिला कांचन विचारू लागते की काय झालं नक्की अभि, मला सांग नक्की काय झालेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि सगळेजण तिथेच असतात. तेव्हा अभि सांगतो की आजी, आरोहीला खूप मार लागलेला होता आणि आरोहीचं बाळ, एवढं बोलता क्षणी सगळ्यांना धक्का बसतो. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की आरोहीचं बाळ आता राहिलेलं नाही. आरोहीचं बाळ हे जग सोडून गेलेलं आहे आणि देशमुखांवर खूपच मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. आरोहीचं बाळ आता या जगात नाही. ही गोष्ट ॲक्सेप्ट करणं खूप अवघड जात असतं, कारण आरोहीच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते खूपच भयानक आहे. कारण आरोही खरंच खूप गुणी आहे आणि आरोहीचं बाळ आत्ता या जगात नाही, ही गोष्ट ती कशी ॲक्सेप्ट करणार आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. कांचनसाठी तर खूप मोठा धक्का असतो. कांचन रडायला सुरुवात करते
आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं आरोही वरती रूममध्ये आलेली असते आणि रूममध्ये आल्यावर यशच्या आधाराने ती बेडवरती बसते आणि त्याच वेळी तिथे आपल्याला पाहायला मिळतं की अनघाने लहानपणीच्या जानकीचे कपडे काढून ठेवलेले असतात आणि सांगितलेलं असतं की आरोही हे कपडे तुझ्या बाळासाठी आहेत, कारण बाळ जेव्हा लहान असतं तेव्हा त्याची त्वचा नाजूक असते, म्हणून स्वच्छ धुतलेले जुने कपडे जे वापरून वापरून मऊ झालेले असतात ते कपडे बाळाला घातले जातात, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि मग आरोही तिथे बेडवरती असलेला तो ड्रेस पाहते आणि तिला आणखी रडू येतं आणि ती यशला सांगू लागते, यश बघितलं का, अनघाने आपल्या बाळासाठी हे कपडे काढून ठेवलेले होते. हे सगळं ती सांगत असते आणि त्याचबरोबर आरोही रडायला सुरुवात करते आणि ती म्हणते की यश हे सगळं काय आहे, हे माझ्याच बाबतीत का होतंय, मी लहानाची मोठी झाले, बघितलं ना, जन्म कुणी दिला तेही मला माहिती नाही, त्या आश्रमात मी लहानाची मोठी झाले, प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटाशी मी सामना करत राहिले, प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटाशी मी लढत राहिले आणि आज बघितलं ना, आजही माझ्यावरती तीच वेळ आलेली आहे. आजही माझ्या आयुष्यात सुखाचा आनंदाचा क्षण येणार होता. मला लहानपणापासून एकच वाटायचं, माझं असं कोणीतरी असावं, माझ्या रक्ताचं माझं अंश असलेलं आपलं बाळ जन्माला येणार होतं. पण हे सगळं काय झालेलं आहे, आपलं बाळ जन्माला येऊ शकलेलं नाही. यश मीच का प्रत्येक वेळेस हा त्रास सहन करायचा आहे, माझ्याच बाबतीत हे सगळं का होतंय, असे अनेक प्रश्न आरोहीला पडलेले असतात. आरोही म्हणत असते की लहानपणापासून एकच गोष्ट मी म्हणत होते की मला कोणावरती डिपेंड राहायचं नाही, मला सर्व गोष्टी मला स्वतःला करायच्या आहेत आणि मी ते करत होते, लहानपणापासून प्रत्येक गोष्ट मी करत होते. हे सगळं आरोही बोलत असते आणि सांगत असते. आरोहीचं एकच म्हणणं असतं की यश माझ्याच बाबतीत हे का झालेलं आहे. अरे, जेव्हा कळायला लागलं, ज्या व्यक्तीवरती जीव ओवाळून टाकला ती व्यक्ती मला अशा कठीण परिस्थितीत सोडून गेली, मलाही कळलं नाही. त्याचबरोबर त्यानंतर कोणाबरोबरही घडू नये, अगदी दुश्मनाबरोबरही घडू नये, इतकी वाईट घटना माझ्यासोबत घडली. माझ्याबरोबरच का होतं यश, तुला नाही माहिती यश, मी कोणत्या परिस्थितीतून गेले होते त्यावेळेस. खरं तर यश इतकी कोणालाच ती गोष्ट माहिती नाही, हे आरोहीलाही माहिती आहे, कारण यशनेच तिला त्यावेळेस सांभाळून घेतलेलं होतं, यशनेच तिला आधार दिलेला होता, यशनेच तिला सांगितलेलं होतं की आरोही मी आहे तुझ्यासोबत. जेव्हा आरोहीचा बॉयफ्रेंड म्हणजे ज्याच्याशी तिचं लग्न ठरलेलं होतं तो तिला सोडून गेला, तिच्याबद्दल त्याला काही वाटलं नाही, तेव्हा आरोहीला आधार द्यायला होता तो यश होता. आणि त्यानंतर यश तिच्या प्रेमात पडलेला होता, यशने तिचा स्वीकार केलेला होता, या सर्व गोष्टी घडलेल्या होत्या. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आरोही मात्र रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं, कारण जे काय घडलेलं आहे त्या गोष्टीचा त्रास मात्र खूप होत असतो. हे सगळं कशामुळं घडलेलं आहे हा प्रश्न आरोही विचारत असते, माझ्याच नशिबाचा दोष काय. यश, तुला माहिती आहे का, मी खूप खुश होते रे, मला ना हक्काचं कुटुंब मिळालेलं होतं, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी माणसं मिळाली होती, माझं घर गुण्यागोविंदाने होतं, सगळेजण खूप आपण आनंदात होतो. आणि एवढं सगळं असताना ही आनंदाची बातमी मिळाली आणि त्यानंतर हे सगळं घडलं कशासाठी, माझ्या बाबतीत का असं होते, माझ्याकडूनच माझ्या सगळ्या आनंदाच्या गोष्टी का हिरावून घेतल्या जात आहेत, हा प्रश्न ती विचारत असते. त्यानंतर तेवढ्यात अनघा तिथे येते आणि आरोहीची अवस्था पाहून अनघाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अनघा तिथं आलेली असते आणि आरोहीला विचारत असते, आरोही, आणि तेवढ्यात आरोही रडायला सुरुवात करते. आरोही म्हणते की माझं बाळ, अनघा माझं बाळ, असं म्हणता क्षणी दोघीही खूप रडू लागतात. अनघा स्वतःलाच ब्लेम करत असते. अनघाचं असं म्हणणं असतं की जे काय झालेलं आहे ना ते सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, असं म्हणत अनघा स्वतःला ब्लेम करत असते. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की त्या दोघीजणी खूप रडत असतात, अनघालाही खूप वाईट वाटत असतं. आणि त्याचबरोबर अरुंधती, कांचन हे सगळेजण खूप डिस्टर्ब झालेले असतात. आणि मग तिथे अरुंधती येते. कांचन म्हणत असते, काय आहे हे सगळं, का असं झालंय, आरोहीच्या बाबतीतच का असं झालंय, कसा आधार द्यायचा तिला, कसं सांभाळायचं आपण तिला, हा प्रश्न कांचन अरुंधतीला विचारत असते. अरुंधती म्हणते की आई, आपणच जरासा धीर खचलो तर आरोहीला कोण आधार देणार, तिच्यासाठी कोण उभं राहणार, आत्ता जर आपण धीर खचून बसलो तर आरोहीचं काय होईल, याचा विचार केला का आई, आपल्याला असा विचार करून नाही चालणार, आरोहीसाठी आपल्याला अश्रू थांबवावे लागणार आहेत, कारण ती कोणत्या कठीण परिस्थितीतून पुढे आलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि तिच्या बाबतीत आज जे घडलेलं आहे ना ते पूर्णपणे
चुकीचं आहे असं कांचन म्हणत असते. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की कांचन म्हणते की तुला माहिती आहे का अरुंधती, हे सगळं फक्त एका गोष्टीमुळे झालेलं आहे, एका व्यक्तीमुळे झालेलं आहे. नजर लागलेली आहे यश आणि आरोहीच्या संसाराला, यश आणि आरोहीच्या सुखाला या संजनाची नजर लागलेली आहे आणि तिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं स्पष्टपणे कांचन म्हणत असते. आणि संजनाला मात्र या गोष्टीचा खूप राग येतो. संजना म्हणते, काय वाटेल ते बोलताय तुम्ही, माझ्यावरती काय आरोप करताय, मी काय केलेलं आहे? कसं आहे माहिती आहे का, हे सगळं जे झालेलं आहे ना, ते सगळं फक्त आणि फक्त या अरुंधतीमुळे झालेलं आहे. आणि तुम्ही त्या अरुंधतीचं ऐकलं. साधी गोष्ट विचार करा ना, अजून 3 महिने झालेले नव्हते, बाळाची वाढ सुरू झालेली होती आणि तोपर्यंत तुम्ही तिला बाहेर पाठवलं, कर्जतला पाठवलं, एवढा लांब प्रवास करायला गरज काय होती आई? तुम्हाला मी सांगायची गरज आहे का? 3 महिने व्हायच्या आधी तिला बाहेर पाठवलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणं गरजेचं आहे का तुम्हाला? असं संजना बोलत असते. आणि तेव्हा कांचनला मात्र वाईट वाटू लागतं, कारण आपण खरंच आरोहीला घराच्या बाहेर जायला सांगायला नको होतं असं कांचनच्या डोक्यात येऊ लागतं. आणि कांचन म्हणू लागते. तेव्हा मात्र इकडे संजना आता अरुंधतीवर आरोप करत असते. अरुंधतीनं सांगितलं आणि तुम्ही ऐकलं, अरुंधती काहीही सांगेल आणि तुम्ही फक्त तिचं ऐकत राहणार आहात. आणि आता आरोप करायची वेळ आली की ते माझ्यावरती, का तर म्हणे मी नजर लावली. अहो पण मी का नजर लावेल? मी नजर लावायची गरजच काय आहे? तुम्हाला तुमचं स्वतःचं कळत नाही आहे का? नाही, तुम्हाला तुमचं डोकं नसेल तर नीट वापरत जावा ना, विचार करत जावा. काय गरज होती ह्या अरुंधतीची ऐकायची? अरुंधतीचं तुम्ही ऐकलं आणि आज तुमच्यावरती हा प्रसंग आलेला आहे. आणि राहिला प्रश्न, मी तर उलट ना त्या देवाचे आभार मानते की माझ्या भाचीचं लग्न त्या यशसारख्या मुलाशी झालेलं नाही. उलट बरं झालं, नाहीतर माझी गौरी कायमस्वरूपी दुःखात राहिली असती त्या यशमुळे. तो यश कसा आहे ते माहिती नाही आहे का? हे सगळं संजना बोलत असते. आणि हे सगळं संजनाचं बोलणं ऐकून इथे आप्पांना, त्याचबरोबर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आप्पा म्हणतात की हे बघ कांचन, आता तू काही मनाला वाईट वाटून घेऊ नकोस, तसं काही नसते, तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नको असं म्हणत आप्पा कांचनला समजूत सांगत असतात आणि तिच्याशी बोलत असतात. कांचन मात्र म्हणत असते, माझंच चुकलं, मी असं करायला नको होतं, मी का जाऊ दिलं तिला, मी जाऊ द्यायला नको होतं, हे सगळं कांचन बोलत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कांचनचं हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि कांचनचं म्हणणं असतं की मी जर थांबवलं असतं तर ते गेले नसते आणि आज आपल्यावरती जो वाईट प्रसंग आलेला आहे तो आला नसता, हे कांचन म्हणत असते. इकडे अनघा मात्र किचनमध्ये असते. अनघा किचनमध्ये काम करत असते. आणि त्याचवेळी अनघा ती टेन्शनमध्ये असते. अनघाला फक्त एकच गोष्ट आठवत असते की आरोहीचं बाळ. यशने आणि आरोहीने जेव्हा आनंदाचा हा प्रसंग घरी सांगितलेला होता त्यावेळेस घरात सगळ्यांनाच खूप आनंद झालेला होता. सगळेजण खूप खुश होते. यश आणि आरोहीचं अभिनंदन करत होते, कारण यश बाबा होणार आहे. आप्पा म्हणत असतात की यश गंधार, आता तुझं प्रमोशन होणार आहे, तू बाबा होणार आहेस असं म्हणत यशचं सगळेजण कौतुक करत होते. आणि हे सगळं घडलेलं होतं. हे सगळं इतक्या विचित्रपणे घडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. हे सगळं आप्पा बोलत असतात. इकडे अनघाला वाटत असतं, अनघाला ते आठवत असतं. अनघा खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि अनघा विचार करत असते. तेव्हा अरुंधती तिथे येते आणि अरुंधती म्हणते, काय झालं अनघा? कारण अनघाला तो ॲक्सिडेंट आठवतो ज्या वेळी आरोही म्हणालेली असते की अनघा माझ्या पोटात खूप दुखतंय, मला कसं तरी होतंय. आणि तिने सीट बेल्ट काढलेला असतो. अनघा म्हणत असते की तू सीट बेल्ट का काढला आहे, हा प्रश्न ती विचारत असते. आणि त्याच वेळी अरुंधती म्हणते, अगं अनघा नको रडू, असं काय विचार करते तू, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अनघा हे सगळं बोलत असते. तेव्हा आरोही म्हणते, अरुंधती म्हणते की हे बघ अनघा, तुझ्यामुळं काहीही झालेलं नाही, तू स्वतःला अजिबात वाईट वाटून घेऊ नको, तुला माहिती आहे ना हे सगळं कशामुळं घडलेलं आहे, त्यामुळं कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटून नको घेऊस तू, असं बोललं जात असतं. आणि इकडे अनघा सांगत असते, तुला माहिती आहे ना गं ताई, मी खरंच चांगली गाडी चालवते ना, मग हे सगळं कशामुळं झालंय मला नाही कळत, हे सगळं कशामुळं होतंय, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे हॉलमध्ये पाळणा आणून ठेवलेला असतो आणि तो पाळणा पाहून सगळेजण घरातले विचारू लागतात की हा पाळणा इथे कोणी आणून ठेवलेला आहे, हा प्रश्न विचारला जात असतो. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की
इकडे आरोहीला यश समजवत असतो, कारण यशने बेडवरती आरोहीने बाहुली ठेवलेली असते आणि त्या बाहुलीला दुपटं पांघरून ती झोपवत असते. तेव्हा यश म्हणत असतो, काय आहे हे आरोही, अगं कशासाठी हे करतेस तू, हे सगळं यश बोलत असतो. आणि त्याच वेळेस यश तिला सांगत असतो की अगं आपलं बाळ नाही आहे ते, परंतु आरोहीला ते कळतच नाही. आरोही मात्र म्हणत असते की नाही, ते आपलंच बाळ आहे आणि ते आपलंच बाळ आहे, आपलं बाळ जिवंत आहे. यश मात्र तिला समजवत असतो, आरोही असं नाही, आपलं बाळ नाही आहे या जगामध्ये, परंतु तो तिनं ऐकूनच घ्यायला तयार नसते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण आता हॉलमध्ये आहेत आणि संजना म्हणते, आधीच घरात काही कमी येडे होते, आणखी येड्याची भर पडलेली आहे. तेव्हा यशला राग येतो, कारण संजना आरोहीला वेडं समजत आहे, वेडं म्हणत आहे. तेव्हा यश म्हणतो, तुला शहाण्या माणसासोबत राहायचं आहे ना, आत्ताच्या आत्ता या घराबाहेर हो, चालती हो या घरातून. तेव्हा संजना म्हणते, आधी माझा हिस्सा दे, आहेत का तुझ्याकडे तेवढे पैसे, आधी माझा हिस्सा दे आणि त्यानंतरच मी या घरातून बाहेर जाणार आहे. हे सगळं ती बोलत असते आणि त्यावेळेस अरुंधतीलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. आता अरुंधती नक्की काय निर्णय घेणार आहे, कारण काहीही झालं तरीही अरुंधतीने एक ठरवलेलं असणार आहे की यासाठी, माझ्या आरोहीच्या सुखासाठी जर मला आशुतोषचे पैसे वापरावे लागले तर ते वापरून मी या संजनाच्या तोंडावर मारून तिला घराच्या बाहेर हकलणार, हा विचार अरुंधती करत आहे. अरुंधती आणि यश आता नक्की काय निर्णय घेतील हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.